हॅलो. जय गावदेवी क्रिकेट संघ सावळेबी यांच्या विद्यमानाने मात्र हे सुरेख सहाय्य नियोजन पाहते आपण. नाईट रजनी शुक्लीचे पर्व दुसरे यामध्ये आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना पाहतोय. धामणी वर्सेस वाघाची वाडी यांच्यामध्ये एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल. पहिला सामना आपण पाहिला मालवाडी बनाम वर्सेस सारसई. यामध्ये सारसई संघाने मात्र विजय मिळवला. हार्दिक अभिनंदन विजय टीमचे. सत्यच मालवडी टीमचे नक्कीच तरी हार्डलक मानावं लागेल. अजय यांच्या पारीचा अंत झाला आणि तिथून मात्र बॅकफुटवरती गेली मालवडी टीम. चला सुरुवात करा पंच. आपण जास्त वेळ घेऊ नका. खूप उशिराने सामने चालू झालेत. नक्कीच पाहिलं गेलं तर आजच्या दिवसामध्ये आयोजकांना खूपच अडचणीचं सामना करावा लागलं. खूप संघ इथं कमी होते. फक्त 2 का 3 संघ आजच्या लॉसमध्ये होते. परंतु ऐनवेळी मात्र बरेच आपल्या मैत्री पूर्व मित्रांनी ऐनवेळी एंट्री केली आपल्या एका शब्दावरती आणि आजचा लॉस पूर्ण झालाय. तरीही एक संघाने मात्र इथं नक्कीच आयोजकांना फसवण्यात आलेलं आहे. तर एखाद्या हरल्या टीमला मात्र आपण री एंट्री दिली जाईल याची आपण नोंद घ्यावी. तर पहिला चेंडू निर्धाफेकी होतोय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पाहतो आपण. स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन. चेंडू उचलणार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दानवेटिंगचा हा खेळाडू क्षेत्ररक्षक रोहित. गोलंदाज कोण? निलेश. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण निलेश या गोलंदाजाला. इथं पाहतो आपण क्रॉस द लाईन खेळला फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन. परंतु इथं चेंडू सीमारेषे बाहेर चौकार येतोय. आपले प्रवेश फी जमा करायचे आयोजकांकडे. आपला खेळून सामना संपत आलाय परंतु आपली प्रवेश फी जमा झालेली नाहीये. विनंती असेल आयोजकांचं म्हणणं येतंय की आपली प्रवेश फी जमा करावी. चला पुढील चेंडू पाहावा लागेल. ट्रॅकल फलंदाज इथं पाहता ऑफसाईडला मात्र ट्रॅक केला चेंडूला. मात्र इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अविनाश. फलंदाज कोण होता? अविनाश. अविनाशच्या बॅटमध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. धापलक जाऊन पोहोचले. धापलकावरती टोटल पाहतोय आपण बिनबाद 6. प्रथम पॉवरप्लेचे षटक प्रगतीपथावर चालू असताना गोलंदाजी मार्गती पाहतो आपण धामणी टीम कडून ब्लॉक करतोय खेळाडू मात्र गोलंदाज निलेश. इथं मात्र कॉर्दला खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय अंकुश ना. अंकुश नक्कीच दोन्हीही सख्खे बंधू असतील अंकुश आणि अविनाश. पाहिलं गेलं तर एक हिटर फलंदाज अविनाश. इथं षटक क्रमांक मला वाटतं की पहिले संपुटात येत आहे. पंच उमेश भोईर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण. प्रोफेशनल पंच कर्जत तालुक्यातील एक मोठं नाव
कर्जत असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच पंचाची कामगिरी सतत त्यांनी पार पाडणार हा पंच उमेश भोईर मेन फॉर्म बनसोली. षटक क्रमांक पहिले संपुट झाले. फक्त धाव फलकावरती धाव पाहतोय पाहतोय 6. चला सामन्याला सुरुवात करे. स्पीडअप घ्यायचा आहे. सेकंड राऊंडची सामने सर्व 2 षटकांचे होतील. कोणीही इथं तिसरे षटक मागण्यासाठी येऊ नये, कारण आजचं सामने खूप उशिराने चालू झालेत. थोडं आपण वेळेवरती जर सामने चालू झाले असते तर नक्कीच आपण सेकंड राऊंड 3 षटकांचा खेळला असता. यानंतरचा सामना आयोजक विकी इथं मात्र ऑफ साईडला थोडंसं कट करता प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतं अविनाश वाघ. नक्कीच हे पनवेल तालुक्यातील एक मोठं नाव पाहिलं गेलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये अविनाश वाघ यांचं नक्कीच पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण सागर. इथं मात्र कॉदलानी फटका, त्या दिशेने प्रोटेक्शन नाहीये, परंतु 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. डीजे मास्टर आपल्या संधी असेल. अरे दिशेला जायचं आहे. बाबूर इथं थांबायचं आपण. सोमनाथ हिलम काढून 3 विकेट साठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पण सामोरे फलंदाज कोण आहे? अविनाश. इथं फटका मोठा आहे, परंतु फटका फसलाय आणि इथं विकेट. सोमनाथ धुले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले 3 विकेट साठी सागर या गोलंदाजासाठी. टू डीजे लवकर पाठव. इथं नक्कीच हाईट जास्त झाली, अन्यथा हा षटकार होता अविनाशच्या बॅटमधून. पहिला विकेट गमावा लागतो अविनाशच्या स्वरूपामध्ये. वाघाची वाडी टीमला लेफ्ट हँड फलंदाज नेक्स्ट पाहतो आपण मैदानामध्ये रवाना झालाय टीम वाघाची वाडी संघाकडून. रुपेश लेफ्ट हँड फलंदाज. सामोरे गोलंदाजी सागर अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि फटका चांगला आहे. स्टेट ऑन ग्राउंड खेळला फटका, त्याचे प्रोटेक्शन. चेंडू उचलणार फेकणार, एका धावावरती समाधान मागतो रुपेशच्या फलंदाजाला. एक धाव कंप्लीट झाले. स्वतःचं व्यक्ती खातं ओपन केलं जातंय. धापलकावरती टोटल पाहतो आपण धावा लागल्यात 11 या अंकावरती. अंकुश सुद्धा लेफ्ट हँड फलंदाज आहे. पाहिलं गेलं दोन्हीही फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज आहेत. नक्कीच अविनाशच्या मोठे बंधू असतील अंकुश. एकेकाळी अंकुशने सुद्धा मात्र एक मोठे सामने गाजवलेत, परंतु आता कुठेतरी सरावाचा अभाव जाणवतोय अंकुश ह्या खेळाडूवरती. इथं मात्र शतरक्षे जज करू शकला नाही आणि चेंडू मागे शतरक्षे धावतोय पळतोय, परंतु चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावच्या मदतीने टोटल पाहतो आपण धापलकरते धावा लागल्यात 13. 1-13 या अंकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील, पाहावा लागेल. हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर खेळी चांगली करावी लागेल, फटकेबाजी करावा लागेल. वाघाच्या वाडी टीमच्या फलंदाजांना पाहिलं गेलं तर धामणी एक खालापूर तालुक्यातील एक चांगली टीम आहे, मोठी टीम आहे.
यानंतर जो सामना आहे त्यांना मी विनंती करतोय, विकी आयोजक, तिसरा सामना कोणाचा आहे आम्हापर्यंत कळवा. विकी इथं बिग हिट पाहतो आपण. रुपेशीच्या बॅट मधून हा षटकार येतो, पहिला षटकार येतोय ते मात्र मागच्या वाली टीम साठी. पच्चीस नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे. आप ये दुनिया तो झूठ. तो अंकुशने थांबवलंय, जाणतोय की विकेट महत्वाचे आहेत. अंकुश इथं मात्र एक हिटर फलंदाज आहे. बाबूराव इथे यायचंय आपण समर्थनसाठी, आमच्या समवलेते जोडायचं आहे आपल्याला. कारण जे आपलं काय असेल ते आयोजकांच्या वतीने आपल्याला देण्यात येईल. जे आपली फी असेल ते टेन्शन घेऊ नये. कारण आज समालोचक होते प्रमोद वाघमारे, मेन फॉर्म शिरशे, काही अडचणीमुळे त्यांना येता आले नाही. चला, नो चेंडू आहे, फ्री हिट असेल. लाईनअपच्या थोडा पुढे जातोय बाय. येणाऱ्या चेंडूमध्ये फ्री हिट असेल. कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही, त्यासाठी मात्र केटीसी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते. उघडा डोळा बघा नीट, आणि तिसरा डोळा केटीसी लाईव्ह यांच्या माधून आपण हे डिसिजन दिले जाते. नो चेंडूला धावले नव्हते ना पंच? नो चेंडू होता तेव्हा रन नव्हती ना? धावचीत. ओके, एकच नोची धावफलक जाऊन पोहोचले. 25. विकेट आहे. चला,
हवेमध्ये बॅट आहे आणि इथं नो चेंडू होता, परंतु रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज रुपेश यांच्या पारीचा अंत होतोय. हॅलो, मी विनंती करतो सारसे टीम आणि मालवड टीम आपण संपर्क साधा आयोजकांशी. वारंवार समालोचन मध्ये कॉम्पिटिव्ह मध्ये आपण आपल्याला बोलण्याची आणि क्या बात आहे, जबरदस्त फटका, बिग हिट, षटकार अंकुशच्या बॅट मधून. आसमां से आ जाते हैं जमीन आहेत त्यांनी सर्वांनी मात्र आयोजकांशी संपर्क साधा, आपली उपस्थिती नोंदवून आपण बाजूला थांबले तरी चालेल. आयोजक विकी, डीजे पम्या इन द आणि जबरदस्त फटका, बिग हिट, पुन्हा षटकार येतोय. क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज चंदरच्या माध्यमातून हा षटकार येतोय. ह्या षटकाराच्या मदतीने टोटल पाहतो आपण 10 प्रकारचे धावा लागल्यात. 37. इथे नक्कीच अंकुश एक समजदारीचं क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये, कारण जाणतोय की शेवटच्या षटकापर्यंत इथं आपण टिकून राहणं गरजेचं आहे. जर अविनाश या फलंदाजी पारीचा अंत जरी झाला असेल तरी पण आपण राहणं गरजेचं आहे, कारण येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची मजल मारणं आवश्यकता आहे. आणि मी सूचना देतोय प्रत्येक टीमला की ज्या टीमचा हाय स्कोअर असेल त्या टीमला मात्र बाय दिली जाईल पुढच्या फेरीमध्ये. पंचांनी सौर घोषित केलाय, दंडित केले तर गोलंदाज पाहतोय साईनाथ, गोलंदाजी मार्कवरती. एक धावा तर कंप्लीट झाले. जबरदस्त फटका, फटका तर फसलाय, शतरक्षक जेच करतोय, फलंदाज चंदर यांच्या पारीचा अंत होतोय. एस डीजे मास्तर
चला सामन्याला सुरुवात करायची. पंच स्पीडअप घ्या आपण. चला स्पीडअप घ्यायचं आपण. कुठल्याही प्रकारचा टाइमपास नको. नेक्स्ट मॅच कुठली असेल विकी आमच्यापर्यंत या इथे आयोजक. अरे ये इथे सांग मला इथे कोणता टॉस उडवायचा तो. शिरडोन टीम आली असेल तर नक्कीच आमची संपर्क साधा. शिरडोन टीम नक्कीच एक पनवेल तालुक्यातील मोठं नाव आपण पाहायला मिळेल. आणि पाहिलं गेलं तर वन बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. चला शिरडोन संघाचा कर्जदार टॉचिंग करता या. आपण इथे पाहिलं गेलं परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि एक तर सर चेंडू घोषित केलाय. वाईट चेंडू घोषित केलाय. 1+1 2 धावा ऍड करायच्या स्कोरर. इथं मात्र क्रॉस खेळला फटका. त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या जगांचा प्रयत्न परत येतं. चांगलं मुक्याच्या शेणाला मात्र थांबवण्यात आलेलं आहे. एकदा मात्र याड केली जाईल. दापलकातील टोटल पाहतो आपण धावा लागल्यात 7. पहिले षटक पॉवर प्ले षटक प्रतिपतर चालू असताना गोलंदाज पाहतोय आपण अविनाश. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करत असताना 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहिलं गेलं तर हाय स्कोरला इथं बाय दिली जाईल. इथं मोठा फटका परंतु फटका इथं फसला. 2 क्षेत्ररक्षक जेच करतात आणि तू घे मी घे. इथं नक्कीच इथं क्षेत्ररक्षकाला आपले फलंदाजाला जीवदान मिळतंय. 2 धावेच्या मदतीने धावफलक पाहतोय आपण टोटल 9. षटकातले काय चेंडू शिल्लक असतील. पॉवरचे षटक हातळत असताना मात्र अविनाश वाघ मेन फॉर्म वाघाची वाडी पनवेल तालुक्यातील हा संघ पाहतोय आपण सावळी या मैदानावरती खेळत असताना. इथं मात्र क्रॉस केला फटका ऑफसाईडला टोलला चेंडू चौकार. एस डीजे मास्टर. या साईडला मात्र जे आर ठेवलेले आहेत या साईडला आहेत. एवढं मोठं आयोजन आहे तर आपल्याला पाण्याची सोय केली गेलेली आहे. टेन्शन घेऊ नका. ती खेळाडूंसाठी असेल पाण्याची सोय.
चला एक षटकाच्या समाप्तीनंतर धापलक पाहतो आपण टोटल 13 या अंकावरती. चांगली गोलंदाजी करत असताना परंतु शेवटच्या चेंडूवरती फटका खाल्लाय. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. आता वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक दुसरं घेऊन येतो मात्र अंकुश वाघ. त्या चांगला फटका आहे त्या दिशेला पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार. एका धावरती समाधान मानावं लागतं मात्र फलंदाजाला. पहिला अविनाश. इथं नक्कीच फलंदाज होईल बाद. पहिला विकेट पहिला हादरा बसतो तर मात्र धामणे टीमला निरीक्षणाच्या स्वरूपामध्ये. एस डीजे मास्टर. पंचेचाळीस धावांचं आव्हान समोर असताना मात्र पहिला विकेट गमावलाय धामणे टीमने निरीक्षणाच्या स्वरूपामध्ये. 1 डाऊन साठी पाहतो आपण राहुल याला. कशी फलंदाजी करणार आपल्या टीमसाठी राहुल. बाबूराव कुठे असतील त्यांनी मात्र संभाषण कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. इथे जबरदस्त विकेट फेकून दिलाय सीमारेषे बाहेर चेंडूला. 6 धावांसाठी हा येतो षटकार. एस डीजे मास्टर. क्या बात आहे. जबरदस्त फटकावर एक षटकार आला होता. दुसरा प्रयत्न करणं गरजेचं नव्हतं. दुहेरी धावेने जर कन्व्हर्ट केली असती धावा आली असत्या परंतु इथं दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावतोय तो मात्र राहुल हा फलंदाज. एस डीजे मास्टर.
धावा धापलगावरती आल्यात. चला शिरडोन टीम आपण संपर्क साधायचा. इथं मात्र क्रॉस खेळला फटका पाहूया. चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषे बाहेर हा येईल चौकार. चला शिरडोन टीम चला शिरडोन टीम आपण संपर्क साधायचा आयोजकांशी. तसेच बारबळ टीम आणि विकी इकडे रे आयोजक. चला शिरडोन टीमला विनंती करतो की आपण आपले संपर्क साधायचा आहे. त्या मात्र क्रॉस खेळला फटका पाहाव्या त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात.
चेंडू उचलणार फेकणार फेकी थोडीशी चुकी परंतु कलेक्ट केलं यष्टीरक्षकाने. एक धाव किती पाहिजे 19 येणारे 6 चेंडू 19 धाब्यांची गरज ती मात्र धामणे टीमला. नक्कीच इथं पाहिलं गेलं तर कुठल्या टीमने जर आजच्या वेळेस फसवणूक केली तर नक्कीच री एंट्री दिली जाईल आर्य संघाला. इथं मोठा फटका येतोय परंतु फटका इथं फसलाय. सॉरी भिलवले. चला भिलवले टीम आणि लांबाची वाडी दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर संपर्क साधा आयोजकांची. इथं सिरडोन टीमने मात्र नक्कीच कदाचित आयोजकांची फसवणूक केली आहे. तीन चेंडू 19 धावांची गरज असेल. आणि मिरकुटवाडी इथे संघ आलेला आहे. इथं नक्कीच बॅकफुटवरती जात असताना मात्र धामणी टीम नक्कीच इथं मिडलवर टाकण्यात आलेले गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज रुपेश आणि आणि ह्या सामन्याचा मॅन द मॅचचा मानकरी ठरतो तो मात्र रुपेश. चला टाचून करून घ्या पटकन त्यांचा आयोजक आपण भिलवले आणि
चला भिलोर टीम आले का? भिलोर टीम चला टाचून करता या आपण भिलोर टीम.